नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. लष्कराच्या हद्दीतून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारी वाहतूक तात्काळ बंद करा. लोकनियुक्त सरपंच सकाराम सरक यांची मागणी. कोळपे आखाडा नांदगावमधून के रेंजच्या लष्कराच्या हद्दीतून वाळू व मुरुम प्रशासनाने बंद न केल्यास नगर मनमाड रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सकाराम सरक यांनी दिलाय. या अवैध उत्खननात मुरुम वाळू वाहिली जात असल्यामुळे नांदगावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व डांबरी रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे. या वाहतुकीमुळे धूळ शेतकऱ्यांच्या पिकावर बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. शाळेतील मुले, वयोवृद्ध, ग्रामस्थ, दूधवाले यांची रस्त्याने मोठी एजा असते. बेधुंद वेगाने वाहतूक करणाऱ्या या डंपरमुळे गावकऱ्यांच्या आणि मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हे वाळू तस्कर गावातील तरुण मुलांचं लोकेशनसाठी वापर केला जातो आणि त्यामुळे गावात तरुण वर्ग व्यसनाधीन झाला आहे. हे अवैधरित्या वाहतूक करणारे सर्व डंपर बिना नंबरचे लायसन नसलेले मद्यधुंद चालकाने बेधुंदपणे गावातून जातात. प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. तसेच या तस्करांकडून गावात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात सध्या भाईगिरी वाढत चालली आहे. स्वतःला भाई समजणाऱ्या वाळू तस्करांना तडीपार करण्याची मागणी गावकरी करत आहेत. या संदर्भात नांदगावचे सरपंच सखाराम सरक यांनी वारंवार पोलीस प्रशासन, तहसीलदार यांना दूरध्वनीवरून अनेक वेळा माहिती देऊनही हे लोक गप्प आहेत. पोलीस प्रशासन आणि महसूल खाते यांची मिलीभगत असल्याने कारवाई होत नाही. ही बेकायदा गौण खनिज वाहतूक बंद करण्यासाठी व गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. भविष्यामध्ये वाळू आणि मुरुम बंद न झाल्यास नांदगावचे ग्रामस्थ नगर मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. मुरुम वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे मालक चालक गुंड प्रवृत्तीचे असून स्वतःला भाई समजत आहेत. नांदगाव सुरक्षितरित्या राहण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात MIDC पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व तहसीलदार नगर शिंदे, रावसाहेब सर्कल साळुंके व तलाठी नांदगाव हे वाळू तस्करासोबत आर्थिक हितसंबंध जपत आहेत. म्हणून कारवाई केली जात नाही अशी तालुक्यात चर्चा आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी सरपंच सकाराम सरक यांनी गावातून गाड्या घालू नका असे म्हटले असता वाळू तस्करांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात MIDC पोलीस स्टेशनला सरपंच यांची फिर्यादीवरून वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु असे 100 गुन्हे आमच्यावर दाखल आहेत, आम्हाला फरक पडत नाही असे वाळू तस्कर गावात बोलत आहे. त्यामुळे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांना भेटून प्रशासनाच्या नाकर्ते संदर्भात तक्रार करणार असल्याचे सरपंच सकाराम सरक यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.